पीक कापणी प्रयोगामध्ये गेल्या 10 वर्षापासून पिकाचं उत्पादन घटत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं आता जर सरासरी उत्पन्न 4 आलं आणि आताही मला 4 आलं तर मला पैसेच भेटणार नाही. नुकसान तर कायम आहे. माझं म्हणणं आहे का एका क्विंटलमध्ये तुम्ही 5 विद्यापीठं आहे, एका क्विंटलमध्ये किती उत्पादन झालं पाहिजे किंवा त्या मातीची पोत त्या ताकदीची आहे तेवढं गृहीत धरलं पाहिजे का नाही. आता काय झालं, दिवसांदिवस हे जे पीक विमा भेटणं कमी होणार आहे कारण आमचं उंबरठा उत्पन्नच कमी येत आहे आणि उंबरठा उत्पन्न कमी आलं का परिणाम आम्ही पाहतोय पीक विम्यावरच्या पैशावर होणार आहे आणि इथं सगळं आम्ही शेतकऱ्याचं मरण पुन्हा येणार आहे. अर्थात आम्ही जे म्हणतोय या सगळ्याचा रामबाण उपाय मी नेहमी सांगत आलो, गेल्या 10 वर्षापासून बोलतो आहे का जास्त ऊन तपली तरी शेतकरी मरतं, जास्त पाऊस पडला तरी शेतकरी मरतं, रोगराई आली तरी शेतकरी मरतं. ह्या सगळ्या ह्याच्यात तो मरत असतो आणि भाव पडले तिथं पण मरतं. ते तर आमचे सगळे राज्यकर्तेच त्याला मारतात. फॅक्टरीतून आलं त्या खताले सबसिडी आणि शेतकऱ्याच्या घरी खत बसते त्याला सबसिडी. गोहत्या थांबवा, गोहत्या करू नये, मी त्या मताचा आहे, मान्य आहे. पण जी गाय आमची बिनकामाची होऊन जातं, भाकड होतं, तिला जगवायला दिवसाला 100 रुपये लागतो, तो शेतकरी आनंद कुठून कसा जगणार आहे. त्या गोहत्याच्या कायद्याच्या बंदीमध्ये माझ्या सरकारचं काही देणं लागत नाही का. म्हणजे तुम्ही बोलून चुकून गेले, तुम्ही बोलले पण कायदा पाळा कोणाला लागून आला, शेतकऱ्याला. हे सगळ्या गोष्टी फार कठीण आहे. आपण आता एमआरजेचे पैसे 8 महिन्यापासून भेटले नाही, मजुरीचे पैसे, योजनेचे थोडे पैसे आहे, म्हणजे ज्यांना काम करून पैसे भेटत नाही देशामध्ये. काय अवस्था आहे. किंवा कलेक्टरचा पगार थांबत नाही, सचिवाचा नाही, आमदाराचा पगार थांबत नाही आणि ज्याचा आवाजच नाही उसको मारो. तुमच्या मीडियावर कधी ब्रेकिंग झाली नाही नव्हते. 8 महिन्यापासून एमआरजीच्या मजुराची कसा जगत असेल तो आदिवासी, कशा पद्धतीने त्याचे दिवस काढत असेल. काल आम्ही मुख्यमंत्र्यांना एक मेसेज केला, जालन्याचा एक अपंग आहे दिगरे नावाचा, तो 6 महिन्यापासून मी बिस्किटवर जगतोय, ते पण हातातून जातोय, ताण घेऊन काही राहिलं नाही शरीरात, भीक मागतोय, सन्मानानं जगत होतं. 6 महिन्यापासून पगारच पडला नाही त्याला 1500 रुपये. एक तर 1500 रुपयात होत नाही, चहाचं बिल आहे महिन्याचं 1500चं वर जात. आम्ही त्याला जगायला सर लावतोय, ज्याला 2 पाय नाही, हात नाही, पुढे. हे आवाज कोणी होणार का नाही होणार हाच प्रश्न आहे. आणि आम्ही बसलोय तर आमच्यावर टीका टिप्पणी होतंय, आम्हाला राजकारण म्हणून पाहिलं जातं. हे अशा मला वाटतं मीडियानं सुद्धा ह्या गोष्टी अधिक ताकदीनं दाखवणं फार गरजेचं आहे. सरकारला विनंती आहे, तुम्हाला पण विनंती.